हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू पूर्णता कोचिंग क्लासेस. आज आपण नवीन टॉपिक पाहणार आहोत, प्रॉवर्ब आणि इडियम. यामध्ये फरक काय ते जाणून घ्या. प्रॉवर्ब म्हणजे म्हणी, जसं मोरल, ज्या वाक्यातून आपल्याला बोध प्राप्त होतो, अर्थ. आणि इडियम म्हणजे वाक्प्रचार. हे एक टोमणा असते, टॉन्ट असते, म्हणजे एखाद्याला आपण इनडायरेक्ट वेने बोलतो. तर पहिलं आहे थेंबे थेंबे तळे साचे, प्रॉवर्ब आहे. आता याच्यामध्ये एक स्मॉल ऍक्शन लिस्ट टू बिग रिझल्ट. ठीक आहे, याचा अर्थ आता बघा, मेनी ड्रॉप्स मेक अ लेक. ओके, मेनी ड्रॉप्स मेक अ लेक, हे झालं थेंबे थेंबे तळे साचे. आता हे वाक्प्रचार पहा, आगीत तेल ओतणे, टू ऍड फ्यूल टू द फायर. ओके, हे कधी वापरतात, म्हणजे एखादी घटना झाली, त्या घटनेला कोणी वाईट करते, काहीतरी बोलून अजून वाढवते, ठीक आहे, सिच्युएशन बॅड करते, ते त्यासाठी आगीत तेल ओतणे. थर्ड आहे जशी करणी तसं फळ, जैसी करणी वैसा फळ, म्हणजे जैसे त्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. तुम्हाला माहितच आहे. म्हणजे काय येणार याच्यामध्ये, ऍज यू सो सो शाल यू रीप. ओके, नाक कटणे म्हणजे टू फील अशेम्ड, म्हणजे लाज वाटणे, काहीतरी वाईट काम केलं असेल. ओके, नाक कटणे. टू लूज वन्स ऑनर. नाचता येणं अंगण वाकडं. आता एखादा व्यक्ती असते, अपयशी होते, पण त्याचं जे रिझन असते ते स्वतःचं कारण देत नाही, दुसऱ्याला दोषी ठरवतो. ठीक आहे, त्यावेळेस नाचता येणं अंगण वाकडं. अ बॅड वर्कमॅन ब्लेम्स हिज टूल्स. ओके, नाव लास्ट, तोंडात दूध आणि मनात विष. हे कधी वापरतात, जेव्हा आत काहीतरी इंटेन्शन वाईट असते ना, म्हणजे भावना वाईट असतात, पण वरून गोड गोड बोलल्या जाते, त्यावेळेस तोंडात दूध. स्वीट वर्ड्स बट पॉइझनस माइंड म्हणा, हार्ट म्हणा. ओके,